ज्ञानेश्वरी अध्याय 1 भाग 3 शंखाच्या आवाजाने त्रैलोक्याच्या कांठळ्या बसल्या. माऊलींनी ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका ह्या त्यांच्या सुप्रसिद्ध ग्रंथाला श्री गणेशाची स्तुती करून आरंभ केला. त्यांचे गुरु श्री निवृत्तीनाथ यांना वंदन करून ते म्हणतात, श्री गुरूंना वंदन केले म्हणजे सर्वांनाच वंदन केल्यासारखे होते. महाकाव्य असलेल्या महाभारतामधील भीष्म पर्वात श्रीकृष्णाने अर्जुनाला संवाद रूपाने गीतेचा उपदेश केलेला आहे. ज्याचे अंतःकरण गंभीर आणि शांत आहे तोच या गीतेचे रहस्य जाणू शकतो. श्री गुरूंच्या सांगण्यावर अतिशय आनंदित होऊन माऊलींनी कौरव पांडवाच्या युद्धाच्या प्रसंगाचे कथानकाला सुरुवात केली. माऊलींच्या विलक्षण प्रतिभेची कल्पना आपल्याला येथपासून येऊ लागते. महाभारतीय युद्धाचे चित्र ते इतके हुबेहूब आपल्यापुढे उभे करतात की जणू काही ते आत्ताच त्यांच्यापुढे घडत आहे. ते म्हणतात, मुलांच्या ममतेने धृतराष्ट्र वेडा झालेला आहे. धृतराष्ट्र अंध असल्याने त्याला युद्धाची सर्व हकीकत कळावी म्हणून भगवान श्रीकृष्णाने त्यांना दिव्य दृष्टी दिलेली आहे. तिचा उपयोग करून संजय युद्धभूमीवर काय चालले आहे त्याचे प्रत्यक्ष वर्णन धृतराष्ट्राला सांगत आहे. धृतराष्ट्र म्हणाला, त्या पवित्र कुरुक्षेत्री पांडुचे आमोचे युद्धार्थ जमले तव वर्तले काय संजय. राजाने विचारल्याप्रमाणे संजय माहिती देऊ लागला. तो म्हणाला, पांडव सैन्याने उठाव केला तेव्हा त्या सैन्याची अकराळ विकराळ स्वरूप महाप्रलयाच्या वेळी काळाने तोंड पसरल्याप्रमाणे दिसते आहे. काळकूट हे अतिविष एकदा उसळले म्हणजे त्यांचे शमन करण्याचा कोण समर्थ असतो? अथवा वडवानल म्हणजेच समुद्राच्या पोटातील अग्नी पेटावा आणि त्याला वाऱ्याने हात द्यावा म्हणजे तो जसा सागराचे शोषण करून आकाशापर्यंत भडकतो त्याप्रमाणे अनेक व्यूह रचून सज्ज झालेले सैन्य फारच भयंकर दिसत आहे. परंतु ज्याप्रमाणे हत्तीच्या कळपांना सिंह मुळीच मोजत नाही त्याप्रमाणे दुर्योधनाने त्या सैन्याच्या महाभयंकरतेची मुळीच पर्वा केली नाही. तो द्रोणाजवळ येऊन त्याला म्हणाला, गुरुजी, तुमचा शिष्य शहाणा द्रुपदात्मज विशाळ रचिले त्याने पहा पांडव सैन्य हे पांडवाने हे सैन्य कसे उसळले आहे पहा. हुशार अशा द्रुपदपुत्र दुष्टद्युम्नाने सैन्याचे हे नाना प्रकारचे व्यूह डोंगरी किल्ल्याप्रमाणे सभोवार रचलेले आहे. पुढे तो उपहासाने त्यांना म्हणाला, ज्याला तुम्ही शिक्षण देऊन शहाणे केले त्या तुमच्या शिष्यानेच हा सैन्यसिंह उभा केला आहे. शास्त्रात प्रवीण व शास्त्रधर्मात निपुण असलेले हे असामान्य योद्धे आहेत असे म्हणून त्याने पांडवांच्या सैन्यातील मोठमोठ्या योद्ध्यांची नावे घेतली. त्यानंतर त्याने त्याच्या सैन्यातील प्रमुख महायोद्धे कोण आहेत ते सांगितले. राजाच्या या भाषणाने सेनापती भीष्मांना संतोष झाला. मग त्यांनी सिंहासारखी गर्जना केली. ती गर्जना दोन्ही सैन्यात विलक्षण दुमदुमत राहिली. तिचा प्रतिध्वनीही आकाशात न मावता पुन्हा पुन्हा उठू लागला. तो प्रतिध्वनी उठत असताना विस्तुरीच्या बलाने स्फुरण येऊन भीष्मांनी आपला शंख वाजवला. हर्षवीत त्यास सिंहनाद करुनिया प्रतापी वृद्ध भीष्मांनी मोठ्याने शंख फुंकिला. तत्क्षणी शंख भर्यादी रणबावे विचित्रची एकत्र झडती तेव्हा झाला शब्द भयंकर. दोन्ही आवाज मिळाले तेव्हा त्रैलोक्याच्या कांठळ्या बसल्या. जणू काय आकाशच तुटून पडते की काय असे वाटले.